हॅलो नमस्कार मंडळी, सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. हॅलो. मॅचिंग आहोत आम्ही, कारण आज आहे आमची ॲनिव्हर्सरीला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. प्रथमेश अभिनंदन. येस, तुला पण अभिनंदन. आणि तुला जास्तच, मला जास्तच अभिनंदन. माझे डोळे दिसत नसतील लोकांना. डोळ्यातले भाव दिसतात. काय डोळ्यातले एक मिनिट, डोळ्यातलं पाणी बिणी एवढं काय नाही. डोळ्यात पाणी नाहीये, डोळ्यात आनंद आहे. आनंदाचे अश्रू आहेत. जर पाणी दिसलं तर आनंद अश्रू समजावं. आणि आम्ही आणि आमच्या बॅग असं सगळं घेऊन आम्ही आज चाललोय पहिल्यांदाच अलिबागला. म्हणजे मी तर अलिबाग आणि श्रीवर्धन जवळ आहे तसं, तरीही मी 14 वर्षांनी अलिबागला जाते. 12वीला असताना माझा CETचा नंबर आला होता अलिबागच्या एका स्कूलमध्ये की कॉलेजमध्ये काहीतरी. सो त्यानंतर मी आत्ता जाते. मला एवढ्या वर्षात जाण्याचा योग झाला नाही. कधी होतं ना, जवळच्या ठिकाणच आपण मिस करतो. सो आम्ही यावेळेस ठरवलं की काहीतरी लोणावळा आणि नेहमीची ठिकाणं तिथे जाण्यापेक्षा ॲनिव्हर्सरीला वेगळ्या ठिकाणी जाऊयात, पाण्याच्या ठिकाणी जाऊयात. कारण मागच्या वर्षी आम्ही थायलंडला गेलो होतो. सो आत्ता आम्ही जे ठिकाणी जाणार आहोत त्याला महाराष्ट्रातलं मिनी बाली असं म्हणतात. कारण तिथे काही तसे त्याचे जे विलाज आहेत, रिसॉर्ट्स आहेत, सो त्यांनी तसं ते साधारण डिझाईन केले आहेत. त्याच्यामुळे बघूयात आता तिथला स्टे कसा असणार आहे. आणि बऱ्याच गमती जमती असतीलच. व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहोत. सो स्टे शेवटपर्यंत बघा. आणि प्रथमेश काय बोलायचं आहे? नाही, मला तेच वाटतंय, शेवटपर्यंत बघा तुम्ही. आणि आज आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत. फक्त आता जाऊन जेवून झोपणार आहोत. येस, कारण आम्हाला प्रथमेशने किती 4 तास 36 मिनिटाचं ट्रॅव्हल आहे. आणि ॲक्च्युली आम्ही फेरीने जायचं ठरवलं होतं, पण मग आमची फेरी वाया गेली असती. काही चुकलं असतं, त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की नको. खरे, चला आता भेटूयात. हे बघा, असं रखरखीत ऊन आहे. नशीब आपल्या लग्नाच्या वेळेस AC हॉल होता. हो, ते येऊनच लागत होतं ॲक्च्युली. नंतर आपण बाहेरच गेलो. हो, लॉन आणि मग असे 2 हॉल्स होते. आता 12:17 झालेत. पण आता आपण ते व्हिडिओ बघत होतो, त्या व्हिडिओमध्ये साधारण रेल्वे स्टेशनवर जशी गर्दी असेल हॉलमध्ये गर्दी होती. हो रे, ॲक्च्युली खरंय. खूप लोक आले होते. आणि आता उरली आहेत 1 तास 7 मिनिटं. आणि आता हळूहळू अलिबागचा व्ह्यू आम्हाला दिसायला लागला आहे. घनदाट जंगल. अरे बापरे, 2 माळ. अरे बापरे, माकडं वगैरे. मला असं वाटतं मी करेक्ट टाईमला व्लॉग सुरू केला. इथे बरीच माकडं आहेत. ही बघा. ओके, हॅलो. ते हॅलो नाही म्हणाले, माकड म्हटल्यावर सेम टू यू म्हणाले आपल्याला. ओके बाय. आमच्यात सांगितलं जातं. ओ, हॅलो नाही, डायरेक्ट सेम टू यू. माकड म्हणाले कसे काय. असो, पोचू लवकरच. बापरे. अशा पद्धतीने प्रथमेशचं म्हणणं आहे की मी गाडी चालवतच नाही आहे, ती आपोआप जाते. कारण इथे उतार आहे. आणि प्रथमेश आता मला श्री गणेशा चित्रपटाच्या शूटिंगचे किस्से सांगत होता. श्री गणेशा पण आम्ही असंच शूट केलं आहे. अशा फक्त आम्हाला काहीच दिसायचं नाही घाटामध्ये वगैरे, कारण कॅमेरा लागलेला असायचा किंवा ड्रोन शॉट असायचा. कॅमेरा लावून तर आम्ही असं शूट केलं आहे. बापरे. आणि समोरची गाडी दिसायचीच नाही टर्नमध्ये. एवढ्या घाटामध्ये उतारत. आणि एवढा असं इथे वगैरे असेल ना कॅमेरा की तिथे? इथे असायचा राईट लेफ्ट. आणि असं सिंगल रोडच असेल ना? सिंगल रोड. दुसऱ्या साईडने ST वगैरे इथून. बापरे. म्हणजे बघा मित्रमैत्रिणींनो, अभिनय क्षेत्रात फक्त अभिनय येऊन चालत नाही, बाकीचे स्किल्स पण यावे लागतात. ड्रायव्हिंग, डान्सिंग, सिंगिंग, जेवढे स्किल्स तुमच्याकडे असतील तेवढे फायदेशीर असतात. कमीच पडतात इनफॅक्ट. जेवढं अजून काय काय येत असेल तर. काही लोकांनी मला प्रश्न विचारले होते, कमेंट्स केल्या होत्या, अभिनय क्षेत्र चांगलं आहे का प्रिव्हियस रील की फोटोवर. तर म्हटलं कुठलंही क्षेत्र वाईट नाही आहे. इतके वर्ष जर लोक काम करतात त्या क्षेत्रात, पण त्याला वेगवेगळ्या छटा असतात, वेगवेगळ्या स्किल्सची रिक्वायरमेंट असते. त्यामुळे ते येणं गरजेचं आहे, तर तुम्ही सर्वाईव्ह करू शकता. अदरवाईज संधी मिळणं सोपं असतं, पण ती टिकवणं कठीण असतं. आणि श्री गणेशाला आमचा ॲक्सिडेंट झाला असता, आम्ही सर्वाईव्हच केलं नसतं. हो, एवढं डिफिकल्ट होतं ना ते शूट. तशी बऱ्यापैकी सेफ्टी पण होती आमची. पण पुढे गाडी असायची प्रोडक्शनची, मागे गाडी असायची. पण बऱ्याचदा शॉर्टला कधी कधी गाडी दिसायची, त्याच्यामुळे ते थोडे लांब असायचे. करेक्ट.
खूप गोष्टी व्हायच्या. मग लोकांना पटापट मागच्या लोकांना पुढे जायचं असायचं, तर सगळं व्हायचं. आम्ही खूप मॅनेज करत करत शूट केलं श्री गणेशा. ॲमेझॉन प्राईमवर आहे, तुम्हाला बघायला Yes. बघू शकता. ॲक्च्युली आणि त्या ड्रायव्हिंग शॉट्ससाठी पण ना, म्हणजे जे मला प्रथमेश सांगायचं आम्ही असं शूट करतो, तर मी एक्सायटेड होते की बापरे हे करताना इतकं डिफिकल्ट आहे, म्हणजे स्क्रीनवर कसं वाटेल. आणि ॲक्च्युली ते कळतं जेव्हा आता तुम्हाला जर साईड स्टोरी कळले की हे असं असं शूट केलं, तर जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला अजून ते शॉर्ट्स इंटरेस्टिंग वाटतील. म्हणजे पहिल्या 2 दिवशी तर असं वाटत होतं की आपण ॲक्टरच नाही एवढं. हो, साधारण मला प्रथमेश सांगितलेलं प्लॅन बी म्हणून ओला उबेरसारखा आपण एखादा नवीन काहीतरी. काय कळायचंच नाही काय झालं, कुठला शॉट, कुठले डायलॉग. अर्धा लक्ष तर त्या ड्रायव्हिंगवरच असायचं. बापरे, कमाल, डेंजर आहे. आता काहीतरी इथे हिरवळ दिसते. व्ह्यू बघा. व्ह्यू बघा आणि व्ह्यू बघून झाल्यावर ॲमेझॉन प्राईमवर श्री गणेश पण बघा. श्री गणेशा. ऊपर पार्किंग आहे. तर मंडळी फायनली आम्ही पोहोचलो आहोत सिद्धांत हिल रिसॉर्ट. आणि इतकं मस्त भारी वाटतंय, इतकं छान ब्युटिफुल लोकेशन आहे. नंतर आम्ही ते एक्सप्लोअर करणार आहोतच. काय रिवर्स या रिवर्स कर लेंगे आगे. तुर्तास एवढंच बघू. तर मंडळी हा आमचा विला जो आता मी तुम्हाला खालून दाखवतोय, प्रचंड मोठा आहे. आणि ही व्यक्ती बघा, काल लेग्स डे होते त्याच्यामुळे आता त्याला खाली उतरताना खूपच त्रास होतो आहे. हे बघा, हा एवढा भला मोठा अति प्रचंड विला. आणि आतमध्ये ते इतकं सुंदर आहे, ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोतच. आता आम्ही जातोय जेवायला. तर मंडळी आम्ही जेवायला चाललो आहे. बघा इथे खूप छान छान छोटे छोटे विलाज आहेत आणि इथे मस्त मोठं स्विमिंग पूल आहे. आमच्या रूममधलं, आमची होम टूर तर बाकीच आहे, रूम टूर ना, होम टूर नाही, रूम टूर. इथे आहे प्रथमेश व्यक्ती ज्याचा प्लॅन चालू आहे रिसॉर्ट बघितलं झोपायचं आहे. तो बिचारा 5 तास ड्राईव्ह केलं आहे त्याने. आणि हे इथे संबंध वेगवेगळे साईजचे छोटे मोठे असे मस्त प्रशस्त विलाज आहेत. चला आता मी जेवतो. छोटं रेस्टॉरंट आणि आय थिंक फर्स्ट फ्लोअरला जाऊ ते मोठं. प्रथमेश खुश आहे. प्रथमेशचं जेवण आलं आहे, नॉनव्हेज मासे आलेले आहेत, सुरमई आणि कोलंबी आहे. हॉट डे असल्यामुळे सध्या इथे गर्दी नाही आहे आणि आम्ही म्हणून खुश आहोत की आम्हाला जरा शांतता मिळेल. आणि व्हेज पण आला आहे. व्हेजमध्ये आलेलं आहे पनीर, वरण, तांदळाची मस्त भाकरी आणि छान अशी थंडगार सोलकढी. खूपच अप्रतिम सोलकढी होती, मस्तच. तर मंडळी भरपूर जेवलोत आम्ही. आणि सोलकढी तर खूप प्यायलं, हेवी झाली, पण खूप सुंदर जेवण होतं. ज्या भाकऱ्या होत्या त्याच्या घरी मस्त बनवलेल्या, मशीनच्या पण नव्हत्या. मासे पण चांगले होते. आणि इथे व्ह्यू बघताय, तिथे आम्ही कधीच जात नाही आता स्विमिंग पूल. इथला प्रत्येक कॉर्नर जो आहे हो, तो एकदमच ॲस्थेटिक आहे. छान डिझाईन केलं आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट विचार करून केली आहे आणि प्रेमाने सजवले सुद्धा. हो. खूप सारे छोटे छोटे विलाज आहेत इथे आणि रेट पण कम्फर्टेबल आहेत. आम्ही कॅप्शनमध्ये हिल रिसॉर्टची वेबसाईट, इंस्टाग्राम पेज मेन्शन करू, तुम्ही चेकआउट करू शकता. कारण की खूप वेगवेगळे विलाज असल्यामुळे प्रत्येकाचे रेट्स वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळे सांगणं तसं पॉसिबल नाही होणार कुठल्या विलाचा रेट काय आहे. पण तुम्ही चेकआउट करू शकता. मस्त मस्त फोटोज व्हिडिओज आहेत वेबसाईटवर. आणि बघा व्ह्यू बघा, जिथे जाऊ तिथे विलाज आहेत. इथे पण आहे, आता आपण जातोय तो वरचा आहे ना, राऊंड विला. आमचा विला दिसतो तिकडे असा कोपऱ्यात, तो आमचा विला आहे काही दिवसांसाठी. झोपाळा आहे, वेगवेगळे झोपाळे आहेत. इथे तिथे वेगळं आहे, इथे वेगळं आहे, आपल्या इकडे वेगळं आहे. सो मस्त कम्फर्टेबल प्लेस आहे, शांतता आहे मुळात महत्त्वाची. आणि आता आपण वाटचाल करूया आमच्या विलाच्या दिशेने. वाटचाल करूयात, वाटचाल परत एकदा करूयात. मग असं मी चढत वरती आलो आहे आणि मामाला इथे कळलं इथे मस्त असं बास्केटबॉल व्हॉलीबॉल टाईप्स आहे. लॉनच्या लॉन आहे. मला वाटतं फिरायला एक साधारण 2 तास ठेवूयात आपण. आता झोपूयात, आधी झोपायला 2 तास आता मी चढून वरती आलोत. मग इकडे वेगळे विला आहेत तिथे बाजूला.
आणि बापरे, हे बघा, लेग्स डे प्लस सोलकडी प्लस मासे, असं सगळा कॉन्टेंट एकत्र झालेला आहे. चढण वर 4 तासाचा ड्राईव्ह, आणि असं वरती वरती जाता जाता व्ह्यू पण अजून 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 छान होणार आहे. हा, आता हा कोणता विला आहे बरं? इथे कुठला तरी विला दिसतोय. हा 3 BHK विला आहे. अच्छा, ओके ओके. 4 BHK. अच्छा, 3 BHK 4 BHK. आपल्यावाला 3 BHK ना परसाला. आणि इथून मस्त व्ह्यू. आणि हा आहे क्राऊन विला, या हिल रिसॉर्टमधला मोस्ट प्रीमियम विला, जो 3 BHK आहे. आणि आतून कायच्या काय जरा जास्तच कमाल आहे. हे बघा, हा भला मोठा विला आहे. आणि आत्ता आपण तिथे जाऊयात. फॅन्स वगैरे चालूच ठेवून गेलेलं बहुतेक आपण. हे बघा, आता वरती आल्यावर अजून सुंदर दिसतंय. अजून वरून मस्त दिसतं. येस. बापरे, जेवण डायजेस्ट झालंय. चला, आता आम्ही होम टूर देतोय, रूम टूर देतोय, सॉरी. होम टूर तुम्ही खूप दिवस मागताय. सुंदर पाळणा आहे, क्राऊन विला, सगळं असं विंटेज रॉयल इथे आहे. हे बघा, माझा आवडता रंग ओशन ब्ल्यू. आणि हा इथून व्ह्यू आमच्यासोबत आज याने सुद्धा मॅचिंग केलं आहे. आणि हे असं मस्त सगळं ॲस्थेटिक इथे आहे. काय जर चावी विसरला असता प्रथमेश तर म्हणजे होतच. बघा किती सुंदर विला आहे. चला, ओके. सजवला पण त्यांनी छान आहे. म्हणजे अगदीच त्यांनी मिनिमल सजावट केली, पण तो विला इतका सुंदर आहे, त्याच्यामुळे तो इतका भारी वाटतोय. छान असं झुंबर आहे. आणि हे बघा, चेअर्स पण इतक्या ॲस्थेटिक आहेत. फोटोशूटला आम्हाला कमीच वेळ मिळणार असं मला वाटतंय. सी, हे बघा, भला मोठा इथे छान TV आहे. ॲक्च्युली मोठा आहे तो. इथे मस्त बाहेर बसायला आहे. इथून व्ह्यू, याला काय म्हणतात प्रथमेश? हॅलो, हाय. प्रथमेश काय करतोय आता? हे फोटो काढून गुगलला विचारणार. हे काय? हेक्झोफोन काय असतं? ग्रामोफोन. ग्रामोफोन, ओ. हॅलो. चला, आता हा आहे हॉल. ही व्यक्ती इथे झोपेल शूटमध्ये नाही झालं तर. आणि लेट्स गो टुवर्ड्स बेडरूम. त्यांनी आज छान सजावट केली आहे. हॅपी ॲनिव्हर्सरी असं लिहिलं आहे. इथे छान सजावट आहे. इथे मस्त असा मिरर आहे. हे सगळं रॉयल आहे. इथे अगेन बसायला आहे. मस्त छान असे ॲस्थेटिक वॉशरूम पण आहे इथे. जॅक्युझी इतकं मस्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथली मोस्ट इंटरेस्टिंग गोष्ट काय असेल तर 1 2 3 स्विमिंग पूल. ये तोही त्यांनी छान सजवला आहे. आणि इथे बघा वरती पावसात पाणी पडत असताना काय कमाल वाटत असेल. आणि हे स्विमिंग पूल. सो मला तरी हे खूप आवडलेलं आहे. विचारूया आपण प्रथमेशला कसं वाटतं. प्रथमेश, कसं वाटलं तुला? खूप मस्त आहे. थँक्यू सो मच. पण मी नाही बनवलं आहे. एकदम मस्त टाकायला काय एकदम. आणि कलर पण मस्त वाटतात. आणि छान, मला असं वाटतं आता झोप पण लागेल इथे. ओके, तुझे जेवढे पिक्चर आहेत त्यातल्या एका पिक्चरच्या शब्दामध्ये ह्या संपूर्ण विलाला उपमा द्यायची झाली तर तो शब्द कोणता असेल? टाकाटाक. थँक्यू सो मच टाइमपास न करता उत्तर दिल्यामुळे. याय, हे बघा तुम्ही, या मला बघ. हॅलो, गुड इव्हनिंग. निघालोत आम्ही आत्ता चहा प्यायला. हाय टीचा टायमिंग होता. किती वाजता? आता हाय टी का बघूया. 5 ते 6चा टायमिंग होता. पण 4 वाजता झोपलो आम्ही, 5ला उठलो. आणि आत्ता अराऊंड 6 वाजले. तर 1-2 क्लिक्स काढले. फोटोजच नव्हते. संध्याकाळी काहीतरी पोस्ट अपलोड करायला. आणि चाललेत आता. लाईट्स पण आता जातील बहुतेक. आणि काय नाही, प्रिव्हियस व्हिडिओ बघितला असेलच तुम्ही लव्ह स्टोरीचा.
त्याच्यामध्ये आम्ही माईक्स वापरलेत. हो, आणि आता इथे आल्यावर आताही ॲक्च्युली लक्षात नाही आलंय की माईक आले बा, माईक खिशात घेऊन खिशात फिरतो. घेतलेत माईक्स, पण अजून सवय नाही आहे ना माईक्स घालून वगैरे ब्लॉगिंगची, हा. तर होईल. आता चहा पितो आणि तिथे म्हणजे आम्हाला साधारण वेळ मिळाला तर तसं पण आता लाईट्स जातच आहेत. कदाचित तुम्हाला मध्ये चांगला आवाज येऊ शकतो. हा, मध्ये चांगला आवाज, पण इकडचं बॅकग्राऊंड जे आहे ते पण छान हो. पक्ष्यांचं वगैरे. तर आय डोंट थिंक की काय असं, बापरे, पक्षी म्हटलं डायरेक्ट कावळाच, आदले मधले नाही, डायरेक्ट कावळाच. चहा पिऊन झाला आहे, बिस्किट्स दिली आहेत, त्याच्यामुळे मला चहासोबत बिस्किट मिळाल्यामुळे त्यांना मी 5 स्टार रेटिंग देणार आहे. आणि भजी, 10 पण देशील तू 5 पैकी. हो, भजी आणि हे सुद्धा छान होतं. कथळीची कॉफी त्याला एवढी आवडली की बघा, दिसते दिसते कपात, काय दिसते दिसते नाही. माझी चहा दिसते. तर मंडळी, आता आमचं चहा भजी वगैरे सगळं खाऊन झालं आहे आणि आता परत आम्ही आमच्या बंगलोच्या दिशेने जातो. इथून तुम्हाला दिसत असेल वर लाईट्स आहेत, तर तो आमचा बंगलो आहे आजच्या दिवसापुरता, टू बी प्रिसाईज. आणि आता मस्त छान संध्याकाळ झाली आहे, लाईट्स डाऊन झालेत, त्याच्यामुळे असं काही फार शूट वेगळं करता येत नाही आहे, पण शांत आणि त्याच्यातही फार छान वाटतंय. मी पकडू का? ठीक आहे. माझंच आहे आजच्या दिवसापुरता. आज ॲक्च्युली गर्दी पण कमी आहे. आम्ही मंगळवारी आल्यामुळे ते शक्यतो इथे गर्दी असते. शनिवारी रविवारी तर खूप भरलेलं असतं. आम्ही मगाशी जेवत होतो तेव्हाच मला ते म्हणाले इथे तुफान गर्दी असते. तर आता जाऊयात आपण, दाखवूया तिथे. इकडचं ॲक्च्युली बघ ना, सगळे दरवाजा वगैरे सगळंच असते तिथे एकदम. इथून ॲक्च्युली गाडीवर जाते, पण आता आम्ही ठरवलं की वेगळ्या व्ह्यूने जाऊ. बघा, ही झाडं लावली तिथे. बस क्षितिजा कंटाळा आली. नाही, इथे चढण दिसते, ठीक आहे. ते भाग मिल्खा भाग ऐकलंय, तर असं चढण दिसलं मला असं वाटतं 1 2 3 4 भाग मूर्खा भाग. ची कॉमेडी. चला बाय. कॉमेडी थांबली. तर मंडळी, आम्ही तयार झालो आहोत, चहा वगैरे पिऊन आलो, थोडं एक्सप्लोर केलं, आत्ता छान रेडी झालो. हे बघा, येस, याचा आउटफिट मी दाखवतो तुम्हाला. कसं दाखवणार? चेंज करायला लागेल, 1 मिनटं. वा, तर माझा हा आउटफिट आहे आणि छान सिम्पल ज्वेलरी, कानातले असं सगळं घातलं आहे, मिनिमल. आणि असं मस्त फ्रॉक आहे, गाऊन आहे, आणि प्रथमेशने सुद्धा खूप छान आउटफिट घातलं आहे. ओके, त्यांनी सिम्पल लिननचं शर्ट आणि लिनन पॅन्ट आणि असं क्यूट आउटफिट घातलं आहे. मला कॉम्प्लिमेंट अपोजिट. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रथमेश, आजच्या दिवसातली हायलाईट बघा, ही आहे ॲक्च्युली. इतका सुंदर केक आमच्यासाठी अरेंज केला आहे आणि छान असं लिहिलंय, हॅपी ॲनिव्हर्सरी क्षितिजा आणि प्रथमेश. आणि सुंदर केक आणि ही सजावट तर मी मगाशी दाखवलीच. तर आता मी पटापट केक कापणार आहोत. 4-5 फोटोज घेतलेत आणि एक क्यूट आम्ही डोंट गेट रेडी विथ अस व्हिडिओ बनवला आहे, तर तुम्हाला तो आवडेलच. म्हणून आम्ही डिटेलमध्ये आउटफिटबद्दल काही म्हणालो नाही आहेत. सो ते बघूयात आणि चला आता केक कापूयात. ये एकटाच. हां, ठीक. बघा शॉर्टसाठी काय काय चालू आहे. वाव, बघा तिथे बेड आहे. ओ माय गॉड, वाव, दॅट्स गुड, दॅट्स नाईस, अमेझिंग. सांभाळून फक्त. ओके, चलो. आमचा केक आत्ता छान वाटतो ॲक्च्युली, सुपर. ये एक, दोन. क्या बात है. एक नंबर केक.
झालेला आहे. तर म्हणजे आत्ता तुम्ही जो प्रिव्हियस व्हिडिओ बघितलात आम्ही खूप छान आनंदाने केक कट केला, तो रिटेकवाला व्हिडिओ होता. तो ॲक्च्युली कॅमेरासाठी केला असा व्हिडिओ होता. त्याच्या आधी आम्ही छान कट केलं, मस्त सेलिब्रेट केलं, नॅचरल रिॲक्शन आनंद वगैरे आल्या. आणि अर्थात आता आम्ही इथे काही तिसरी व्यक्ती कोणी नाही आहे शूटसाठी, मग आम्ही असं सेल्फी आणि ट्रायपॉडला याच्यावरतीच आम्ही शूट करतो, फोटोज म्हणा किंवा व्हिडिओ. तर मग ते प्रथमेशने त्याच्या फोनला सेल्फी स्टँड कनेक्ट केला होता आणि माझ्या फोनवर शूट करताना तिथे बसून त्यांनी क्लिक केलं रिमोट आणि नंतर कळलं. ॲक्च्युली ब्लँक स्क्रीन होती मला सर. तरी मला एक डाऊट आला होता की रेकॉर्ड होतंय का, आवाज का नाही आला. पण म्हटलं आता मोमेंट आहे तर आणि त्या निमित्ताने मग साधारण असा केक आम्ही डबल कापलाय. काय मोमेंट आहे ते जगून घेऊन तुला कळलं आधी, थांबवलं नाही. हां ॲक्च्युली म्हटलं मोमेंटसाठी आपण कशाला थांबवा. मग मोमेंट आम्ही ॲक्च्युली सेकंड मोमेंट जी केली ती पण नॅचरलच केली आम्ही तशी बघायला गेली. फक्त केक जर तुम्ही झूम करून बघितला तर त्या साईडने तुटलेला होता. हे फक्त आम्ही एक्सक्लुसिव्हली ब्लॉगमध्ये सांगतोय, इंस्टाग्राम आणि शॉर्ट व्हिडिओला नाही. तिकडे पहिला फर्स्ट टेक होता. चला आता काय जेवायचंय? आता फोटोशूट मग जेवायचंय. आपल्याला फोटो टाकायचे आधी. फोटो खातो आता खातो. गुड मॉर्निंग, इट्स डे 2. छान मस्त सकाळ झाली आहे, कोवळं ऊन पडलं आहे. आवाज येतात पक्ष्यांचे? सुंदर वाटतंय, मस्त छान सकाळ झाली आहे. कुंड्यांमध्ये छोटे छोटे गुलाब आले आहेत, इथेही काही फुलं आहेत. आणि अशा तऱ्हेने आमची सकाळ झाली आहे छान कोवळ्या उन्हात. थोडंसं आता वॉक करतो आहे, मग स्विमिंग पूलमध्ये जाणार आहोत. आमचा सिमू आहेच, असाच आहे विचारा कालपासून. हॅलो, तर मंडळी रील्स शूट करून झाल्या आहेत. स्विमिंग पूलमध्ये गेलो होतो, छान मस्त पोहलो आहे, उड्या मारल्यात, मजा केली आहे, धमाल केली आहे. त्यानंतर जस्ट आत्ता चेकआउट करून ब्रेकफास्टसाठी आलो. ब्रेकफास्टसुद्धा झाला आहे, त्यामुळे रील्स वगैरे कॉन्टेंट शूट करायचं होतं, त्याच्यामुळे बऱ्याच साऱ्या गोष्टी बाकी राहिल्या आहेत. मी व्ह्यू दाखवते. जसं मी तुम्हाला म्हणाले होते की हे बाली स्टाईलचं थीम आहे त्यांची. तर बेसिकली जो विला होता तिथे आतमध्ये जे स्विमिंग पूल होतं त्याच्यावरती असं ओपन रूफ असं होतं, त्यामुळे पावसात तर कमालच दिसणार आहे. आणि अशी ही इकडची रचना मी तुम्हाला दाखवते. आता मी जिथे रेस्टॉरंट आहे तिथे आहोत आणि सबंध मोठा, खूप मोठा रिसॉर्ट आहे. आणि हे जे विलाज आहेत छोटे छोटे असे वर 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 असे करत मोठा तिकडचा जो आहे तो आमचा कालचा विला होता. स्विमिंग पूल्स प्रत्येक विलाच्या इथे आतमध्ये आहेत, बाहेर आहेत. काही विलाच्या आतमध्ये आहेत, काही विलाच्या बाहेरच्या साईडला आहे. हा इकडचा कॉमन आहे आणि खूप भलं मोठं इकडचं रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंट जेवण झालेलं आहे, सॉरी नाश्ता झाला आहे. आणि मी तिथे जाईपर्यंत प्रथेश कोकम सरबतसुद्धा संपवलं आहे. आता चला मस्त फोटोज काढूया सगळ्यांसोबत. अरे हम गरीब हुए तो क्या हुए, दिल से आमिर आमिर. अरे हम काले हुए तो क्या हुए, दिल वाले. हम तेरे 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 चाहने वाले. अरे हम जिएंगे अपनी मर्जी से और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जी से. चले आह्वान दे. बाय बाय सिद्धांत विला, थँक्यू. विजिट अगेन. येस, डेफिनेटली आम्ही विजिट करणार आहोत परत एकदा. आणि आत्ता आम्ही निघतोय परतीच्या दिशेने सिद्धांत विलाला बाय बाय करून. खूपच मस्त स्टे होता आमचा. तर मंडळी फायनली सगळं आवरून निघालो आहोत. फायनली आम्ही निघालो. कशी झाली ॲनिव्हर्सरी? अरे एक नंबर झाली. सिद्धांत हिल रिसॉर्ट त्यांचं खरं तर धन्यवाद. मस्त स्टे होता, मस्त फूड होतं, माणसं मस्त होती आणि लोकेशन पण मस्त होतं. त्याच्यामुळे आम्ही शूटही करू शकलो, व्यवस्थित आम्ही स्टेही करू शकलो, थोडं रिलॅक्सही झालो. आणि इतके बरेच विलाज आहेत की आत्ता आम्ही जेव्हा निघत होतो तर असं वाटलं की अरे आपण काहीच फिरलो नाही आहोत. इतकं ते मोठं आहे, म्हणजे जसं आपण फिरायला लागतो तसं वाटतं अरे अजून पुढे आहे, अजून पुढे आहे. आमचाच विला इतका मोठा होता की ते एक्सप्लोअर करायला, तिथे शूट करायला, फोटोज काढायला वगैरेच खूप वेळ गेला.
आणि साधारणतः एवढं 4.5-5 तास ड्रायव्हिंग करून आल्यानंतर लगेच तुम्ही शूटच्या मूडमध्ये नसता. बॅटरी एक्झॉस्ट झालेली असते, तुम्हाला रेस्टची गरज असते. त्याच्यामुळे आल्यानंतर थोडं जेवण आराम. रेस्ट केलं आणि संध्याकाळीच आपण ना 5-6ला वगैरे सुरू शूट केलं. केलं. आणि खूप जास्त पण आम्ही खूप रील्स शूट केल्यात वगैरे असं पण नाही केलं. मिनिमम कॉन्टेंट आणि मग आम्हाला क्वालिटी टाईम. पण मजा आली डेफिनेटली. आम्ही सगळे डिटेल्स कॅप्शनमध्ये देतो. वर्थ आहे, एकदा तरी या, कारण इतकी सुंदर प्लेस आहे. प्रत्येक कॉर्नर आणि कॉर्नर ॲस्थेटिक वाटतो. पिंटरेस्टवरून काहीतरी उचलून आणल्यासारखं वाटतं. इतक्या सगळ्या वस्तू आणि एवढ्या प्रेमाने पण सजवलंय आणि खूप हुशारीने ते सगळं बनवलंय पण. कारण म्हणजे प्रत्येक म्हणजे असं काही नाही की विलामधल्याच गोष्टी सुंदर आहेत. बाहेर पण ज्या पद्धतीने झाडं लावले आहेत किंवा जे इंटेरियर आहे, एक्सटेरियर आहे, टू गुड, कमाल आहे. रॉयल रॉयल तर टच होताच क्राऊन विलाचा. बट अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही जर ग्रुपने येणार असाल वगैरे, आणि सॅटर्डे संडे नव्हता म्हणून वाचलो आम्ही खरं तर. अदरवाईज इथे खूप गर्दी असते. म्हणजे तुम्ही यांचं इंस्टाग्राम पेज बघाल किंवा यूट्यूब बघाल, तुम्हाला कळेल की इथे केवढी गर्दी. इव्हेंट्स असतात, वेडिंग्स असतात. आमच्या वेडिंगच्या वेळेला जर कळलं असतं तर आम्ही आलो असतो इथेच वेडिंग केलं असतं. इतकं सुंदर आहे. तर एकदा तरी ट्राय करा इथे यायला. कमाल प्लेस आहे, खूपच सुंदर, टू गुड. आणि आता काय जेवणाच्या शोधात प्रथमेशने बरंच काय काय खाल्लंय. वेगवेगळे पदार्थ, शहाळ्याचं पाणी, मग कोकम सरबत, मग अंड, मग पावभाजी, मग तर असं सगळं होतं. तर आता लेट्स गो, बघूया आता अलिबाग स्पेशल काय आम्हाला कोकणातली जरा फूड मिळतंय का. आणि मी येताना त्या स्टाफसाठी डायलॉग पण म्हटलं. हो, तो पण टाकूयात आपण. तो पण टाक. ठीक आहे, याच्या आधी तुम्ही बघितला असेलच, म्हणजे एडिट करताना मी तो टाकेनच. तर तो पण कसा वाटला ते पहिल्यांदाच असं झालं असेल ना की स्टाफने डायलॉग सांगतात स्टाफ वगैरे. म्हणजे असं जरी आपण गेल्यामध्ये पहिल्यांदाच झालं ज्या ज्या रिसॉर्ट्सला आपण गेलो होते. पण मजा आली, खूप छान होता स्टे, अमेझिंग होता. आणि चेकआउट करा नक्की.